नमस्कार. आज आपण नाश्त्याची अतिशय पौष्टिक अशी रेसिपी पाहतोय. त्यासाठी आलं, लसूण आणि मिरच्या मी बारीक ठेचून घेतले. 1 वाटी पाणी घेतले आणि त्यामध्ये हे जे वाटण आहे ते घातले. पाणी उकळायला ठेवले आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. त्यामध्ये 1 वाटी थोडी फुल भरून घेतली आहे. तेवढं आपण नाचणीचं पीठ चाळून घेतलं आहे. थोडं थोडं करत आपल्याला हे हाटून घ्यायचं आहे. म्हणजे थोडं आपण हे भागवून घेतोय. तर थोडंसं तुम्हाला ड्राय वाटत असेल, पण ह्याला आपण वाफ देणार आहोत. तर वाफेने हे त्याचा जो ड्रायपणा आहे तो कमी होतो. जे पीठ दिसतं ते कमी होऊन जातं. 5 मिनिट आपण वाफ देऊया. गॅस पूर्ण बारीकच आहे माझा. 5 मिनिटांनंतर वाफ मस्त दिसत असेल तुम्हाला, तर ते एकजीव करून घेऊयात. तर गॅस बंद करूयात आणि हे आपण परातीमध्ये काढून ह्याला मळून घेऊयात. चांगलं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला. अजून गरम आहे म्हणून मी पळीच्या मागच्या साईडने थोडंसं त्याला मिक्स करून घेते. खूप ड्राय वाटतं तर पाण्याचा हात लावू शकता, पण मला इथं काहीच गरज पडली नाही. खूप छान आपलं पीठ भागवलं गेलं आहे, त्यामुळं सॉफ्ट झालं आहे, अजिबात चिकट नाही आहे. तर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि लांबट असा आकार द्यायचा आहे. तर ह्याला मुटके म्हणतो आम्ही. तर मुटक्याचा शेप द्यायचा ह्याला. तर पूर्वीच्या काळी खूप केलं जायचं. बाळंतिणीला हे दिलं जायचं. आजकाल फार थोडं कमी आलं आहे. तर आता हे आपले जे मुटके आहेत ते सगळे बनवून घ्यायचे आहेत आणि बरोबर 15 मिनिट आपलं हे वाफवून घ्यायचे आहेत. तर हे छान शिजलेत. आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीमध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता मी घालते आहे. आणि आपल्याला हे गॅस बंद करूनच परतायचे किंवा तुम्ही वरनं फोडणी दिली तरी चालेल. हे आपले मुटके ऑलरेडी शिजलेले आहेत. ते इतके भारी लागतात. लहान मुलं तुमची जर भाकरी खात नसतील नाचण्याची, तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना द्या. तर सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून सजवलं.